हा आहे आमचा ओमानमधला नेक्स्ट डे। आज असणार होती आमची दमानियत आयलंड टूर्स। आम्ही याचं बुकिंग केलं कोरल ओशन टूर्स अँड ट्रॅव्हल्स थ्रू, जे होतं अप्रॉक्सिमेटली 30 to 35 ओमानी रियाल पर पर्सन, म्हणजेच साधारण 7 ते 7,500 आपल्या इंडियन रुपीजमध्ये। ह्याचा मेन पिकअप पॉईंट होता हा मरीना बंदर, जिथे सगळ्या या स्पीड बोट्स तुम्हाला दिसतील आणि इथे अजून बरेचसे असे ऑप्शन्स आहेत टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे, ज्यांच्या थ्रू तुम्ही हे बुकिंग करू शकता। हे सगळे टूर्स अँड ट्रॅव्हल्स वेगवेगळ्या प्राइजेसला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज ऑफर करतात। आम्ही तर या दिवसासाठी सुपर एक्सायटेड होतो। इथे स्पीड बोटमध्ये बसल्यानंतर आमची दमानियत आयलंडची टूर सुरू झाली। इनिशियली या स्पीड बोटचा स्पीड फार कमी होता, पण नंतर त्याने जो स्पीड पकडला, बट इट वॉज टू मच फन। खूपच मस्त एक्सपिरियन्स होता तो। मला पाणी स्प्लॅश होताना दिसेल, त्यावरून तुम्हाला स्पीडचा अंदाज येईल। लाऊड म्युझिक, हाय स्पीडमध्ये चालणारी बोट, ओव्हरऑल एकदम फन एक्सपिरियन्स होता हा। बऱ्याच लोकांना स्पीड बोट जमत नाही, कारण की हाय स्पीड अँड टर्ब्युलन्समुळे थोडं वॉमिटिंगचा त्रास होतो, बट आय तो लव्ड इट। आणि आत्ता आहे ते म्हणजे या व्हिडिओचा सगळ्यात मेन हायलाईट, इथून आम्हाला डॉल्फिन्स दिसायला सुरुवात झालेली। डॉल्फिन्सच्या जवळ गेल्यावर ही लोक स्पीड बोटची इंजिन पूर्ण बंद करतात, नाही तर आवाजाने ते लांब पडतात। आणि डॉल्फिन्सला मी एक ऑब्झर्व केलं, ते खूप इझिली आणि पटकन डिसअपिअर होऊन जातात। बट वी वर सो लकी की आम्हाला इतके सारे डॉल्फिन्स बघायला मिळाले। आमचा स्पीड बोटचा ड्रायव्हर जो होता तो पण म्हणाला की आम्ही रोज इथे येऊन बघतो आणि हे लक फॅक्टर असतो, पण आज तर नुसते बघायलाच नाहीत, खूप जास्त बघायला मिळालेत। बोट इंजिन जरी बंद केली ना, तरी त्यांच्या खूप जवळ गेल्यावर ती लोक लगेच डिसअपिअर होतात। यांना स्पॉट करण्याचा बेस्ट टायमिंग इज मॉर्निंग, खूप सारे दिसतात तेव्हाच। बघा हळूहळू सगळेच डिसअपिअर झाले। डॉल्फिन्स बघितल्यानंतर पुढे आम्ही निघालो दमानियत आयलंड्सच्या दिशेने। ह्या आयलंडवरच 2-3 तासांचा स्टे होता। त्याचबरोबर इथे ज्यांना स्विम करता येतं त्यांना टर्टल स्नॉर्कलिंगचा एक्सपिरियन्स घेता येणार होता। मला स्विमिंग येत नसल्यामुळे मी हा एक्सपिरियन्स नाही घेऊ शकली, बट ओव्हरऑल मला ही प्लेस खूप आवडली। ओमानची खासियतच ही आहे, इथे बीचेस, एवढे सुंदर रोड्स, डेझर्ट्स, सगळ्या गोष्टींचा एकसाथ एक्सपिरियन्स घेता येतो। पाणी तर तुम्ही बघू शकता, एकदम क्रिस्टल क्लिअर ब्लूइश ग्रीन वॉटर होतं। बोट्स तर सगळ्या खाली होत्या, पण असं थोडं उंचावर चढून मी ओव्हरऑल तुम्हाला लुक देते या आयलंडचा। फोटोज व्हिडिओज काढले आणि लाईफ जॅकेट घालून थोड्या डुबक्या मारल्या आणि आम्ही इथून निघालो। परतीचा प्रवास करताना त्याने स्पीड बोट थांबवली, ते म्हणजे हा एलिफंट शेप्ड स्टोन दाखवण्यासाठी। तिचा आकार असलेला इथे हा दगड आहे। पुढे अजून काही अंतरावर गेल्यावर त्याने स्पीड बोट कमी केली, ते म्हणजे हा ओमानी मॅन दाखवायला। ओमानी मॅन म्हणजे काय तर दगडाच्या आकारात हा ओमानी माणूस कसा दिसतो हॅट घातल्यावर, त्याचाच हा शेप आहे। पूर्ण दिवस उन्हात फिरून मज्जा करून आम्ही खूप टॅन पण झालेलो। आरामात रूमवर जाऊन रेस्ट केलं आणि नेक्स्ट दिवशी आम्ही निघालो तो म्हणजे भीमा सिंखोल आणि वादी शाह बघायला। ओमानचे सगळेच रोड्स इतके सुपिरियर क्वालिटीचे आहेत, मी मुद्दाम काही शॉर्ट्स याचे घेतलेत। इतकं मस्त वाटतं, जी व्यक्ती ड्रायव्हिंग करते त्याला माहीत असणार अशा रोड्सवर ड्राईव्ह करण्याचं काय प्लेजर असतं ते। मस्कट ही एक प्रॉपर सिटी आहे आणि तिथपासून बाहेर 1.5 तासाच्या साधारण अंतरावर आहे ही प्लेस नोन ॲज भीमा सिंखोल। ह्या जागेचं एक्झॅक्ट एज तर माहीत नाही, पण असं म्हणतात की जवळपास 1000 वर्ष जुनी ही जागा आहे। एक गुफा जेव्हा कोलॅप्स झाली त्यातून या जागेची निर्मिती झालेली। यातलं हिरवं दिसणारं हे पाणी ही जमिनीतून आतून येणाऱ्या झऱ्यांमधून निघून येतं असं म्हणतात। स्विमिंग येत असेल तर स्विम करण्याचा सुद्धा आनंद इथे तुम्ही घेऊ शकता। भीमा सिंखोल बघितल्यानंतर पुढे आम्ही निघालो वादी शाहच्या दिशेने। सिंखोलपासूनचं अंतर फार नाही आहे, अगदी 15-20 मिनिटातच आम्ही इथे पोचून गेलो। इथे येणार असाल तर कार पार्किंग थोडं लांब आहे आणि तिथून काही अंतर थोडंसं अगदी चालावं लागतं आपल्याला। ॲक्च्युअल वादी शाहचं जिथून ट्रेक किंवा हायकिंग सुरू होतं ते डिस्टन्स अगदी 30 सेकंदाचं आहे, पण मध्ये सगळी दलदल असल्यामुळे एक छोटीशी बोट अगदी 1.5 ओमानी रियाल की 1 रियालच्या फीमध्ये आपल्याला तिथपर्यंत पोचवते।
वादी शाह या प्लेसचं मीनिंग आहे वादी म्हणजे व्हॅलीज आणि ह्या व्हॅलीजच्या मधून फ्लो होतो तो म्हणजे शाब रिव्हर, त्यावरून हे नाव पडले वादी शाह. ॲक्च्युअल डिस्टन्सला पोचायला साधारण 45 मिनिट्स टू 1 आवरचं हाईक करत चालत जावं लागतं. सुरुवातीला थोडा सावलीचा रस्ता आहे, पण हळूहळू खूप ऊन लागतं आणि आम्ही खूप टाईम झालेलो इथे चालताना. पण अदलेमधले जे व्ह्यूज आहेत ते आणि जे फायनल वादी शाह बघायला मिळतं ते वर्थ आहे या सगळ्या टॅनिंग आणि एफर्ट्सचा. वादी सुरू झाल्यावर रस्ता अगदी तयार अजिबातच नाही आहे आणि मध्ये मध्ये तुम्हाला अशा केव्ज बघायला मिळतील. 1 मिनिटाच्या रस्त्यासाठी बोटीची फी सोडली तर बाकी ह्या जागेला फिरण्यासाठी काही एंट्री फी नाही आहे. जितकी तुमच्यात ताकद आहे चालण्याची तितकं तुम्ही पुढे जाऊन जाऊन चालत चालत बेस्ट नजारे बघू शकता. एका पॉईंटनंतर तर मी दमलेली, पण माझे हस्बंड पुढपर्यंत चालत गेले आणि ते सांगत होते की तिथे वॉटरफॉल्स वगैरे आहेत आणि जास्त लोक तिथे स्विम करत होते. वादी शाह बघितल्यानंतर आमचा स्टे एका बीच हाऊसमध्ये होता आणि तो खूप सुंदर बीच हाऊस होता. रूमवर छान आराम झाला आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी आम्ही फिरायला बाहेर पडलो. तोच पुढचा भाग बघण्यासाठी आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.